मॉर्निंग कॉफी मैम मैम आपकी मॉर्निंग कॉफी. मोबाईल घे बघून पहिला मोबाईल बघ. माहित नाही कशी झाली आहे. टेस्ट करून सांग. टेस्ट कर बरं सांग कशी झाली आहे. कडूचे हो. आता डेव्हिड ऑफची आणली मी कॉफी. कडूचे तुम्ही बघा ती कॉफीच कडू आहे मग म्हणजे. साखर कमी टाकली तुझ्या ह्याच्यात. हो का. तुला लागते ते गोल्डमार्ट चहा. बाजार आहे या काय याच्यात नाही कळत. टेस्ट घेतले छान लागते नारड्यात गेले कडू लागत. काही गोष्टींची टेस्ट डेव्हलप व्हायला टाइम लागते. ह्यांना कळणार नाही. आपली कॉफी मस्त झाली. माझ्या अंदाजे साखर थोडी खाली राहिली असेल. तू बोट घालून असं ती मिक्स करून घे. तुम्ही घाला त्या उकळी दुधात. मी घालीन. मी ना लग्न केलं ना तेव्हा उकळत्या पाण्यात आत घातला होता. करून नाही चालत म्हटलं. किती घेतली आपण हे बॅग. हे लय सोपं आहे. इथं सर रे इथं वायर लावायची आणि इथून डायरेक्ट मोबाईल चार्ज. हा भारीच ना. मग कॅमेरा आहे बघ असं. कॅमेरा होतो. बॅटरीची गरज नाही झालं. सोलर हे वरचं टेक्स्चर आहे ना हे सगळं सोलर आहे. भारीच ना. मग माय मोबाईलच्या तर टीव्हीत जाऊ आपण. हा ना. सोलर अरे हे जे ना हा पेन ना काय नाही घ्यायची पिसाडे हे म्हणून घेतले होते मी काय याच्यावर डायरेक्टली चार्ज आहे. आणि माझा मोबाईल हे झालं तुझा मोबाईल झालं कॅमेरा सगळं चार्ज सगळं काय आयफोन आहे टाईप सी ने सगळं चार्ज होतं डायरेक्ट. भारीच नाव भारी. बस कितीला घेतली आपण. काहीतरी 800 का 900. एवढे बॅग 800 900 ला विचार करू शकते ना. आणि आपण 500 ला घेतली. 500 ला लास्ट घेतली. चांगले मस्त बसली जमली ना. आता उन्हात चार्जिंगला ठेव त्याला थोडस चार्ज होऊन जाईल. हा चार्ज होऊन जाईल म्हणजे. नाही एवढं हे लाईटवर पण होतं ते. हे ट्यूबलाईट आहे ना त्याच्यावर पण होतं ते. त्याला ऊनच लागतं असं काही नाही. ही पोरींची अक्कल. नाही सांगतोय आपल्या व्ह्युअर्सला की आपण सोलरवरची बॅग घेतली आहे. पटलं ना तुला पण ही सोलरवरची बॅग आहे. त्यांनी हे चार्ज होत आहे. हा म्हणजे हे बघितलं आता USB लावली मी. द वायर डायरेक्ट चार्ज राहिले. नो बॅटरी नथिंग एनिथिंग. जमलंय ना. झालं कॅमेऱ्याचं चार्जिंगचं काय टेन्शन आहे. इकडं आहे ठेवाय. हो मागून लॉक पण येते. ऑटो लॉक होतात. आणि जर कोणी ओढायचा प्रयत्न केला ना लांबीला असतात डायरेक्ट. पण सोलरचं पटलं नाही तुला. त्यात बॅटरी नाही आहे. डायरेक्ट सोलरने चार्ज होते ती बॅटरी. आतमध्ये मग ऑब्विसली ना बिना बॅटरीचे चार्ज कसं होईल मला सांग. सोलरचं टेक्चर मी म्हणून ते सोन्याचं आहे. तू ते सोन्यावर घेऊन जाशील का. मी नाही एवढी बाहेर असं मॅट फिनिशिंग म्हणलं असं खरं सोलर त्यांनी हे दिलंय म्हणले असं मला वाटतं. लगेच पावळा एवढ्या हुशार मुली असतात काही तुम्ही त्यांना कसं वेड्यात काढू शकता. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. फायनली आम्ही चाललोय आता शॉपिंगला. लॉंग ड्यू होती ही शॉपिंग. 2 दिवसापासून प्लॅनिंग चालू आहे. जायचं पण पाऊस वगैरे सगळ्यामुळे थांबलेलं. फायनली आम्ही जातोय. आणि स्पेशली आम्ही नीलच्या शॉपिंगला जातोय. तर तुम्ही कुठे जाणार आहे काय जाणार आहे आणि काय घेणार आहे नीलला आम्ही बर्थडे स्पेशल ते पण तुम्हाला दाखवूयात. चला नीलला घ्या चला निघूयात. परत जायला यायला टाइम होता आपल्याला. सो फायनली आम्ही निघालोय शॉपिंगला. आपण गावावरून आल्यापासून आताच बाहेर पडतोय. लिटरली कार आज काढली मी तर मला आज जरा चालवायला. हा कारण आपण बुलेट वरती जात होतो. थोडी पहिलीच वेळ आहे आमची गाडीमध्ये असं ड्राईव्ह करताना रेकॉर्डिंग करताना. मी ट्राय करणार आहे. भीती आणि ऍडजस्टमेंट ते पण पिल्लूला घेऊन. दिस इज समथिंग चॅलेंजिंग. म्हणजे हे काय व्लॉगिंग हे सगळ्यांना इझी वाटत असलं किंवा काय वाटत असलं पण ते आमच्यासाठी खूप चॅलेंजिंग आहे. कारण आमचा सगळ्यांसाठी असतं म्हणा चॅलेंजिंग. हा पण आपलं कसं आहे बेबी घेऊन आहे आणि आमचा बेबी अजून 2 वर्षाचा पण नाही. नेक्स्ट मंथ मध्ये 2 वर्षाचा होतोय. त्याला घेऊन सगळं करायचं म्हणजे त्याला घेऊनच सगळं काय स्ट्रगल केलंय. बरं त्यात तर रावणाचा आकार होतो. अरे आम्ही POP वाला गेलाय. आपण तिथं विचारलं असतं नंतर आता चाललोय कुठं पडलोय आपण काय करतोय.
चालेल खरं पण भेटलंय ना, एवढ्या दिवसांनी बाहेर पडलं आणि हा, मग त्यात दिलंय बघ इथे पण आहे एक. जरा हळू घ्या नील, पप्पाला म्हण हळू घ्या. हॅलो डेटो. सो या गाइस, टेक्निकल प्रॉब्लेम्स अगेन. काय आधीच बघून घ्यायचं तर. अरे मग आता सगळ्या गोष्टी जर सरळ झाल्या असत्या. लढायला चाललो ना, हत्यार ठेवलंय घरी. अरे हे हिऱ्यात आपण किती दुसऱ्यांदा आलो ना, फक्त इतकं जवळ राहत असून. हा तेवढं झालं. म्हणजे टॉम नव्हता का काय? मी लय वेळा आलोय, तुलाच निघवत नाही घराच्या बाहेर. झोपायचं ना नील, तुला मम्मी आवडते का पप्पा? क्या बकवास कर रहे हो? कसं घ्यायचं आम्ही मागच्या वेळेस तर आपण नेला 1700 रुपयाचा ड्रेस घेतलं होतं, 2दाच घातलं फक्त. आता कसं घ्यायचं? तू तुझ्या लग्नाचा काय करा, किती दिवस घातला सांग? किती तास घातला मी तर म्हणा दिवसात? घातलं मी 2-3 तास. तोच हिशोब आहे पल्लवी. नाही मग. पहिल्या बर्थडेचा तासच होता, आता येणार नाही. डोनेट करता येते नाही ना, तुम्ही म्हणताय बाळांचे फोटो कपडे नाही कोणाला देत म्हणता नाही. बाबा, मम्मी ते नाही म्हणता की 5 वर्ष देते. कोणाला माहिती तुम्हाला बाळांचे कपडे दिले पाहिजे का नाही दिले पाहिजे? मी एनबी टावरला शिल्पताई राहते, चला, इथंच हेच म्हणत चहा प्या. होते ते. इथंच म्हणत होते. शिल्पताई बघता का तुझे व्हिडिओ? हा का इन्व्हिटॉ? हाच आहे, हा का हा एनबी टावर. इथे दादा राहतात शिलँडवर. तर मागच्या 2-3 व्हिडिओज नंतर, व्लॉग्स नंतर सजेशन झालेत आपल्याला काही, हा की आमची एनर्जी, तुमचं हे तुमचं. अरे नवीन आहे आम्ही, काही आम्हाला जर एवढे येत असतात तर आम्ही क्रिएटर तर इन्फ्लुएन्सर झालं नसतो का आम्ही? मग ते कसं झालं माहिती का, की तुम्ही डायरेक्ट, तुम्हाला तरी थोडस ज्ञान होतं, पण मी तर डायरेक्ट 0तून वरती चालली. म्हणजे असं नाही का आता केलंय पण मग निराश रिस्पॉन्स म्हणायचं तुला? हा रिस्पॉन्स चांगला मिळतोय हम्म. खरंच. करताय, छान करताय, करा. 1-2च सजेशन असतात की हे करा ते करा, बट या तेवढं तर करावंच लागेल. प्रत्येकाचा ठीक आहे, ते पर्स्पेक्टिव्ह वेगळा असतो. बघणाऱ्यांचा व्ह्यू असतो तो. हम्म. त्यांनी कसं आहे काय, पण काय झालं आपल्याला जास्त असं हे पण नको आहे दाखवायला. जे खरं आहे ते खरं आहे. आमची लाईफ आम्ही कसं जगतोय ते दाखवायचं. आम्ही रॉ ठेवायचा प्रयत्न करतोय जेवढं हा. ठेवतोय. आता हेच बघा ना, तुमचं आणि माझं ते थोडं शहर सिटीला राहिलेलं, एज्युकेशन शिकण्यासाठी याच्यात घेतले, पुण्यात घेतलेलं किंवा सिटीत घेतलेलं. म्हणजे मलाच थोडस ऑकवर्ड वाटायचं की नका तुम्ही सुशिक्षित असं तसं, पण गेलं सगळं मॅच होऊन. चुकीचा टर्न मारला, बट दॅट्स लाईफ. ते पण पोलीस स्टेशन समोरून. तुम्ही कुठे डेअरिंग करता बाबा? गाडी शिक, असंच करावं लागतं. शिकणारच आहे मी, मला येते ऑलरेडी, पण काय म्हणता ना येते म्हणजे माझं माझ्या आधी ती लायसन्स, पण ते जे कॉन्फिडन्स आहे ना, कॉन्फिडन्स एकदाच गेलं Zero. परत गेला म्हणजे काय केलं तरी पल्लवी, खरंच तू सांगते तोंड. काय मी फिलिंग होती निघली घरी त्यावेळेस? व्यवस्थित होते. मी तुम्हाला घेऊन चालली होती, आपण गणपतीला चाललो होतो ऑलरेडी ते समनापूरच्या. अचानक काय झालं, आणि ती मॅन्युअल चालवत होते मी, तुम्ही तरी Manual होती, ऑर्डर item होती करता. पप्पांची. मी पप्पांची मॅन्युअल चालवत होते. का एखाद्याने ते कसं माहिती का, आता व्हिडिओ बाबतीत तेच आहे, सगळ्याच बाबतीत माझ्यावरती असं कोणी प्रेशर टाकलं ना, मग ते असं बर्डन आल्यासारखं होतं मला. आणि नेमकी समोरून इकडनं बस, इकडनं ट्रक, पाठीमागनं काहीतरी हे कुठं? भर संगमनेरच्या चौकात, चौकात स्टँड जिथं जवळ. स्टँडचा चौक आहे, जिथून हा. बस वळतात तिथं. म्हणजे मला इतकं भीती वाटली की मी ज्या ड्रायव्हरच्या साईडने मी खाली उतरून सुद्धा इकडच्या ती साईडला direct इथून तिकडे उडी मारली इकडं. तुम्ही तुम्ही इकडून आणि- उतरून असं आलो, गाडी घेतली. म्हणजे इकडनं गाड्या म्हणजे आणि काय- तेव्हा असं ना दादा, मला येत नव्हती गाडी. एकदाच फक्त मी अकोला सावरगाववरून मी गाडी घेऊन आलेलो. पण मला चांगली येत होती तुला त्यावेळेस. येत होती, पण तुझा तिथं जो कॉन्फिडन्स गेला. परत मी गाडीला परत हात तिने- नाही लावला. तिथं इतकी रडले मी. आईतला टर्न म्हणताय ना, इथंच कुठेतरी गणेश भेळ असं त्यांचं म्हणणं आहे. टपरीवर तर नाही आणलंय ना मला. हे, चांगलं तुम्ही गणेश स्नॅक सेंटर आहे आम्ही तिथे. हे प्रभू, तुम्ही गणेश द मॅप, द भेल इज द भेल. साईडला घ्या. इथं आमची मोठी मिस्टेक झालेली आहे. आमच्या वहिनींनी गणेश भेळ जे मोठं मी गणेश भेळ सर्च केलं तर त्याने मला गाजलेलं दुकान आहे इथं आणि भोसरीतलं, तेच म्हटलं, एवढं ते जवळ टाकायला नव्हतं लावलं. दाखवलं मला त्याने त्यांनी आधी. मॅपने आम्हाला गणेश स्नॅक सेंटर जवळ आणलेलं. छी, गणेश स्नॅक्स सेंटर म्हणजे डायरेक्ट टपरी आहे गाईस, टपरी. इथेच होतं, पण चक्र मारल्या.
काय ते गणेश गणेश बोलतो का? टपरीवाल्याला नावतो ना तू. नाही त्याच्या एक्झॅक्ट समोर आहे. आता दिसलं का तुला? हा, किती शोधला तू तरी? ठीक आहे, मला डोळे नाही येत नाव तुला. खूप छोटं आहे त्या गणेश बेळवाल्याचं, म्हणून तो पोरगा मग म्हणला काय स्वीट तर. होमच्या हे बॅक साईडला. अरे इंद्रायणी नगर बरोबर दाखवते, मधुबन प्युअर वेज बरोबर दाखवते मॅपवर. ठीक आहे गाईच, बघतो आता काय तिथे. जमलिंग आम्ही इथंच दोनदा फिरलोय. दोनदा ते पण कार घेऊन येतलंय त्या चौकात, लोक येडे म्हणत होते. युटर्न घेतलाय. शेवटी मॅप वरती नाही सापडला आम्हाला. आम्ही एका दादाला त्यात विचारलं. एअरटेलची रेंज गेली, पूर्ण रेंज हिलाही नाही म्हणजे मलाही नाही. आम्ही रेंज गेली म्हणजे आम्ही डायरेक्ट चितळेच्या समोर बाकरवडी खायची इच्छा झाली, पण पेमेंटच व्हायला पैसेच नाही. असे तर प्रॉब्लेम आहेत आयुष्यात. म्हणजे कॅश माणसाने सोबत ठेवली पाहिजे आम्ही. नाही डिजिटली तुम्ही पूर्ण ना डिपेंड नाही राहू शकत. आम्ही तर हा छान आहे, मला आवडलं. लावून बघ, हे काढू नको रे. बेबी थांब जरा. हे काय थांब. नाही रे, पार वकील वाटते मला तर. नाही छान दिसतंय. वकील नील गंडोले दिसतोय तो. नाही हो, छान हो. छान वाटतंय. ठेव ना, तो एक ऑप्शनला ठेव. ड्रेस तुम्हाला कसं वाटतंय? मला तर आवडलंय नीलच्या बद्दल. तो घालून बघ, काढतो मम्मी. बेबी टोपी काढा आपण. तर ते ना ओरडतात. ते म्हणता न्यू ड्रेस नाही घातला ना मी ओरडल म्हणते. भाकरी खात नाही, सफरचंद खातो. नाही घालत त्याला, लावून बघा. चहा पित नाही, दूध आणतो. दाखवतो तो घे. ते दोन हे दोन होते, पण आम्हाला तो आवडला जास्त. मला आवडला तो जास्त. हा ना, आम्ही हा नील काय घालून देत नाहीये फायनली. तुला घ्यायचंच आहे का पल्लवी? घ्यायचंच आहे. अवघाच याच्या नीलचं घ्यायला आलो म्हणून. लाज वाटते का गाबड्या तुला? नीलला किती ड्रेस घेतले? ए लाईन का अद्रक? अजरक ओके. आपली लायकी नाही याच्याशी बोलायची. छान आहे. हा पण छान आहे, पण ब्लॅक छान दिसतो तो. छान आहे. लोक कुठे जायचं मग खायला? फायनली शॉपिंग झालेली आहे. नीलच्या शॉपिंग मध्ये माझा एक ड्रेस मी घेतलेला आहे. हे तुला बर्थडेला नाही हा, काही लक्षात ठेव. बर्थडेला काहीच नाही तुला आता. तर मी राहिलोय फक्त बर्थडे साठी. आवडला मला कॉर्ड सेट तिथला. हा थोडा महागच होता कॉर्ड सेट, पण मला कलर आवडला. नीलचे छान होते, नीलचे ड्रेस आवडते. नीलचा ड्रेस छान होते. सजेशन छान होतं. हा पोरांचं छान होतं. वहिनी खूप फिरल्या नाही तिथंच यायला तो ड्रेस घेतला. मग आता ते वहिनींचं त्यांचं सामान घ्यायला लटकन गेलं. दुसरं बालाजी हा बालाजी. हा उद्या बालाजी गाडीवर जाऊन. नका नाही येते नाही तुम्ही उद्या सोमवार आहे ना, उद्या बॅगा भरायच्या मला आवरायचं. अरे कार मध्ये परत मग. चला ना साईडला लावूयात आम्ही, तसं नका करू. ठीक आहे चलो, मी मॅप लावतो 1 मिनिट. थँक्यू. हा अमित थँक्यू का आता वहिनीसाठी, नाही तर तुझ्यासाठी मी काय आलो असतो. ठीक आहे अमित, ठीक आहे. पाहिलं अमित किती प्रेम आहे तुझं. राजस्थानी मुलगा होता, त्याचं युट्यूब चॅनल दाखवत होता मला. हा तेच दाखवत होते ना मग तुम्हाला. 8,000 सबस्क्रायबर्स. गाईज आम्ही पहिल्यांदाच दुकानात जाऊन रेकॉर्डिंग केली. त्यांना म्हणजे कळलं आम्ही ते म्हणतात तुम व्लॉग कर रहे हो क्या? म्हणलं हा भाया व्लॉग कर रहे हम. तुला माहिती पडलं ही भाषा कुठली अशी? भाया भोजपुरी नाही ग, मग सोबो. म्हणजे काय? सोबो नाही माहिती तुला? साऊथ बॉम्बे म्हणजे काय, जिथं नाही काय तशा हाय फाय मुली असतात ना, त्या सोबो. त्यांना साऊथ बॉम्बेच्या पोरी म्हणतात. त्या पाणीपुरी खायला गेल्या ना, भाया और तीखा बनाव भाया, भैया ने म्हणते ते भाया. तुम्ही बरं पुरीच कश काय म्हंटली? दॅट इज तो वेगळा टॉपिक आहे. आपण वेगळा नाही कधीतरी परत डिस्कस करू शकतो. नाही करू शकत. तुम्ही पुरीच कसे तुम्ही नसेल असं म्हणू पटत. शकत होते पल्लवी सोबोचे मुलं असे मुलं नाही बोलत ना, मुलं सगळीकडे सारखी आहेत. मुलांना सोबो साबो काही नसतं. मुलं लय सज्जन. मुलं इतके चांगले असतात ना, तर माझे फॅन फॉलोईंग मुली जास्त आहेत, त्या ऑफेंड होतील. हा त्याचं डोकं माग घे ना. असंच आपण एक दिवस नील दरवाजा नको ना होय पल्लवी. उघडू. हा? एक दिवस असंच आपण गोवा पण जाऊयात गाडी काढून. नक्कीच नक्की. नक्कीच डिसेंबर नंतर.
का बरं आम्ही डिसेंबर नंतर नाही म्हणाली सांगू असेल शकत मी. ते आता ते कमिटमेंट आहे फायनान्शियल कमिटमेंट हम तो छोटे लोग हैं. फायनान्शियल कमिटमेंट जेव्हा आमच्या मीच होणार आहेत नोव्हेंबर मध्ये. आम्ही आपण आहे ना तिथं पुलाखाली गाडी लावू आणि हे बघ मी आता ऑटो टाकायचा होतच. प्रयत्न करणार आहे बालाजीने आतमध्ये. नका हो तिथं वळायला माझी अरे होंगा तो होंगा, मैं तुमको छोड़ूंगा, तुम वो शॉपिंग कर लो और फिर हम तुमको पर मिलेंगा. मेरा जीव घाबरेगा ना. तुम्हारा जीव तुम देख लो फिर. तर माई वडेवाला कुठे तो दिसतो? तो पुढे आहे. हा का भैरवनाथ वडेवाला आहे. आम्ही बरोबर आहे. बाई बघ बाबा आज कुछ तूफानी करते हैं. आम्ही मारले घाबरायला होतं बाई. चल अशी गाडी शिकायला लागती तुला. इथंच देणार आहे मी गाडी ग चालवायला. बसा गप्पा काय पडलो जर इथं गाडी घेऊन यायची वेळ आली तर. रिक्षावाला पण तर रिक्षा घुसवतोस ना. पण त्याची रिक्षा अशी अशी टंग केली का लगेच वळती. आपल्या तिला थोडा- तिला चाक आहे ह्याला 4 चाक फिरवायचे. बरं 4 चाक ते 4 चाक एवढं लांब डुक्करही घेऊन ठेवले. ए माझ्या गाडी डुक्कर आम्ही नको ते ना. बघ इथेच लावायचा. अजून BMW घेणार आहे मी. BMW ते तर माझ्या स्वप्नातच येऊ राहिली रोज आता. जवळ तरी उगाच घातली. हा ना मग मी तुम्हाला म्हणती तर माझं तर कधी परसलंच नाही. बस दरवेळेस इथंच लावत. इथं वळायला जागा आहे ना मग. गाईज चलते हे यस हम यस आरीवर्क का सामान लेने. पटपट पटकन उतर गाडी रस्त्यात आहे. आरीवर्कच्या मॅडमल्या दिवसाने आरीवर्कच्या दुकानात आल्यात. असं नाहीये. काय काय घेणार आहे आज? आज वहिनीचं हे घेणार आहे आणि घागऱ्यासाठी कापड शोधतीये मी. कोणाचा काय करा कोणता काय करा. आता सियाला घेतलं ना मग सेम आमच्या दोघींचं नको व्हायला दोन्ही मम्म्यांचं. तर गाईज अच्छा, हे याचा मला असं घागरा matching. करायचा आहे आमच्या सियाला वहिनीला मला. कपडे हा असतात यही पोरी. भैया यही चाहिए. आम्ही ठेवत आहे भेटलं ना मग काहीतरी फायनली दिला. हा. आम्ही ठेवत आहे ना हा पाईप साठी लागताय तुम्हाला. आपलं काय काम आहे इथं नील? आम्ही फक्त बघायचं. घ्यायचे पल्लवी गडबीड वहिनीला 6 घ्यायचे आणि मी मला 3 घेते. कशासाठी? आहे तो आहे. होईल कशा तरी तुम्ही येते कशा होईल म्हणजे कशासाठी म्हणजे मी कराल काय शवर तरी वर. काहीच माहित नाही काही नाही. फक्त घ्यायचे का बॅकअप म्हणून राहिले पाहिजे. मग तुम्ही येते नाही एवढ्यासाठी. बरं तुझं 3 तोळ्यात होणार नाही. परत जर तुला 5 तोळे लागले ना 2 तोळ्याला मग यायचे. मग तेव्हा येऊ. मग तेव्हा निम्म केलेलं आहे निम्म्यासाठी यशाला. लॉजिक गाई वुमन लॉजिक म्हणजे त्यावेळेस जेव्हा घ्यायचं आहे तेव्हा पण घेऊ शकतो ते. फायनली गाईज आम्ही आरीवर्कचं सामान घेऊन निघलोय आणि मेन म्हणजे त्या गल्लीत गेल्यानंतर ना तिथं मोठी गाडी वळवायचं खूप टास्क असतो मी तर म्हणेन. कारण त्या गल्लीत गाडी घातली वळवायला चान्स नाही. ट्रॅफिक जाम होती झाली ती आणि आमच्यामुळे आम्ही निघलो. काहीच भेटलं सामान काही भेटलं नाही आम्हाला. तर पुन्हा नेक्स्ट टाइम मेन म्हणजे मी मला ज्या साडीवरती ब्लाऊज घ्यायचा होता ना ती साडीच विसरली घरी आणि अंदाजे मोबाईलवरती चाललं होतं पण नंतर म्हटलं ते घेऊन तसंच पडण्यापेक्षा त्याच्यामुळं म्हटलं आल्यानंतर साडी घेऊन येईल आणि मग घेईल तो ब्लाऊज. आणि जे आम्ही घागऱ्यासाठी वहिनीन मी कापड बघतीये सियाच्या घागऱ्यासारखं तर ते कापड नाही भेटलं भलतंच होतं. वहिनी पण नको म्हटल्या. व्हिडिओ कॉल केला होता वहिनीला. त्याचं जे आहे हॉटेल आमंत्रण जायचं की अयोध्या जायचं ते डिस्कस झालं तर आम्ही आलो अयोध्याला. तर आम्ही आमंत्रणला का नाही गेलं तर भूक लागलेली होती खूप लांबून जिना चढून जायचं होतं. इतका कंटाळा आला होता म्हणून अयोध्या खाली होतं पटकन अयोध्याला आलं आणि नीलला खूप भूक माझं लागली. ऐकलं नाही बेसिकली तिने काही तिला तिने तिचं चालवलं आणि आता आलोय इथं जेवायला. बघू इथलं जेवण जर आवडलं नाही तर फक्त आम्ही मागच्याच काय दाल राईस घेतलेलं इथं बरोबर. दाल राईस आणि पनीरची कोणती तरी सब्जी होती ती घेतलेली होती पण छान होतं तेव्हा जेवण छान होतं तुमच्याकडे. ठीक आहे चला आम्ही फिनिश करतो. तुम्ही मजा करा आणि तुम्ही बघा. हा अयोध्या काय तिथं नाव ते मी दाखवतो जाताना जाताना रेकॉर्ड दाखव. दाखवतो. ठीक आहे ठीक. आमचा नील बघा खायच्या आधी स्टडी करून राहिला दर वेळेस कोणत्याही पण मेनू स्टडी हॉटेलला चालला गेला मेनू स्टडी. तर मेन्यू स्टडी तो पहिला नील करत. बाय कर. सो गाईज आमचं जेवण झालेलं आहे आणि आम्ही आस्वादला गेलेलो होतो. सुंदर नाही सॉरी अरे आम्ही- काय क्रिएटर आहे नाव येत नाही. अहो चुकून झालं ते. आम्ही अयोध्याला गेलेलो
जेवायला जेवण खूप छान होतं आणि मेन म्हणजे आम्हाला खूप रिस्पेक्टफुली हे झालं कारण आम्ही तिथं शूट करत होतो तिथली त्यांची भाजी डिश वगैरे ते बघत होतो. म्हणजे हे फर्स्ट टाइम एक तर आम्ही बाहेर आलोय, हा. त्यात आम्ही तिथं कॅमेरा लावून चाललो होतो आमचा चाललो, हो. टाइमपास. एक साईडला बसलेलं होतं तेवढ्यासाठी आम्ही नीलनी त्रास नाही देऊ म्हणून त्याला खेळायला स्पेस भेटेल असं ठिकाणी बसलो आणि त्याला भूक लागलेली होती त्याच्यासाठी पहिला आम्ही डाळ भात ऑर्डर केला. तर आम्हाला आधी म्हणजे आम्ही जनरली असे पेड प्रमोशन करत नाही पण स्टील हे छान हा. होतं, हॉटेल खरंच छान होतं. आम्ही आधी पण गेलेलो एकदा. हो आधी एकदा म्हणजे 2-3 महिन्यापूर्वी गेलेलो मग गावी गेलेलो गावी आल्यानंतर पहिल्यांदाच आम्ही त्या हॉटेलला गेलेलो पण तुम्ही छान आहे ना. स्पाईनला आलात कधी मोशीकडे स्पाईन रोडच्या इथे तर नक्की जा. कोपऱ्यावरती रोड मग लगेच दिसेल, हो, लगेच दिसेल अयोध्या. अयोध्या आणि खूप म्हणजे तिथं श्रीराम मग ते आले आमच्याकडे आमचं जेवण झाल्यावर हा. ते म्हणे तुम्ही व्लॉगर आहेत का म्हटलं हो हो अजून तरी नाही पण चालू आहे आमचं. आणि आमच्या याचा तुम्ही जे एडिट कराल ते इन्स्टाला रील टाका आणि आम्हाला कोलॅब करा सज्जान. त्यांनी पूर्ण म्हणजे आम्ही मग असं त्यासाठी हा आम्ही सांगतो ना मग त्यांनी काय केलं मग मी पूर्ण शूट घेतलं त्यांच्या याचा हॉटेलचा मोबाईल मध्येच आणि मग आता आम्ही युट्यूब साठी करत होता तर त्यात काय म्हणजे काय काय आम्ही ऑर्डर केलं त्याचं नीट एवढं घेतलं नाही हे व्हिडिओ. मग त्यांना सांगितलं की आम्हाला एक काहीतरी दाखवा प्लेट की त्याचा आम्ही व्हिडिओ काढू शकतो. तो पार्सल पाहिजे का म्हटलं पार्सल नाही ते बनवून समोर दे. मग त्याच्या किचन मध्ये घेऊन गेला मला तिथे त्यांनी माझ्यासाठी भाजी बनवली. त्या भाजी बनवून त्यांनी मला काढून नाही दिलं कारण त्यांच्याकडे गॅसचा प्रॉब्लेम होता ते लाकडं वगैरे टाकून करत होते अगं. हा. लाकडं वगैरे टाकून गॅस वरती नाही सगळं गॅस म्हणजे ज्या मेन गोष्टी आहेत ना हा. त्या गॅस हे बिना गॅस हा बरोबर आहे ना, भात हे ह्यांना शिजवायचा काय ग्रेव्ही म्हणतात, शिजवायची हॉटेल वाल्यांचा गॅस थोडासा जास्त महाग आहे. हा, भेटत नाही असं. हा. तर तसं होतं ते दाखा दूर होता मग त्याने ती भाजी फक्त मला सर्व करून त्याच्यात दाखवून त्याचं मी shoot केलं. आणि आमचे पिल्लू तिथे बसलं जय श्रीराम करत. हा बाप्पा येईपर्यंत मम्मा बाप्पा करायचा म्हणजे शूज घातलेले पण त्यांनी ते बाप्पा बघितला मला बाप्पा करायचा शूज काढले तिथे बाप्पा पुढे गेला हात जोडले त्याची प्रार्थना केली मी पण केली आणि मग त्याने मम्मा आणि त्याचं माझं म्हणणं असं आहे ना ही सवय लहानपणापासूनच लागते कारण मी सकाळी जेव्हा देवपूजा करतो सोबत येऊन तो मग हात जोडून डोकं टेकवणं म्हणजे त्याची आंघोळ झाल्यानंतर तो त्याला सकाळी दूध लागतं दूध घेतल्यानंतर त्याची आंघोळ झाल्यानंतर तो म्हणजे साधा बदाम पण खात नाही पहिलं मम्मा पप्पाला बाप्पा करायला मग ते दोघं बाप्पा मी करतात कधी टाइमपास करत बसला असता मला तो बाप्पा स्वतः पाणी न्यायला येतो पप्पा हा, म्हणजे तो तांब्या अजून वगैरे 2 वर्षाचा नाही झालाय तरी तो आज इतकं देवाचं हे करतोय आणि तिथं पण त्याने तेच केलं. मला असं वाटतं आपण स्पिरिच्युअल असणं गरजेचं म्हणजे ठीक आहे मी एवढं नव्हतो पण जेव्हापासून पल्लवी आली आहे आयुष्यात स्वामी समर्थांचं वगैरे ती करायची त्यामुळं आणि नाही म्हणतात तिने पुश केलेलं की तुम्ही देवपूजा करायचं वगैरे. आता बॅचलर मुलांना एवढी सवय नसते डोकं टेकवलं बाद झालं आंघोळच बळच करायचो आम्ही तिथं मध्ये असताना. बट इकडं स्ट्रिक्टली जेव्हा फॉलो होतं ना एक पॉझिटिव्हनेस येतो आयुष्यात. स्पिरिच्युअल झालं पाहिजे तुम्ही मग म्हणजे ते ह्यांचं बघून म्हणजे नील आहे ना जेव्हा छोटा बेबी होता ना अजूनही छोटाच आहे पण जेव्हा बेबी होता ना तेव्हा तो रंगत हे देवपूजा करत असताना तिथं यायचा धरून उभा राहायचा बाप्पाची सगळी ते म्हणजे सगळंच खाली काढून ठेवायचं तेव्हापासून त्याला हे आता पण तेच करतो. आणि हा बाप्पा झाल्यानंतर मम्माचं पहिलं पप्पाचं नाही दर्शन करणार पहिलं मम्मा बघू बाप्पा करायचा मम्मा बघू बाप्पा माझा बाप्पा करणार मग त्याच्या पप्पांचा बाप्पा करणार. आता तिथं पण हॉटेलमध्ये सगळी लोक ते म्हणजे ते वेटर्स वगैरे हो हळू घ्या ना हळू अजून सांग. घेऊ सॉरी खाद्य होतं बाळ सॉरी. आणि तिथे तो सगळ्यांसमोर मम्मा बाप्पा करायचा शूज काढले बाप्पा त्याला हात जोडले म्हटलं मन नील जय श्रीराम त्याचे पप्पा पूर्ण हॉटेलचं ते व्ह्यू काढून येईपर्यंत तो जय श्रीराम करत होता तिथं. ते एकदाच सांगितलं. हे दिवस म्हणण्यापेक्षा आमचा दुपारपर्यंत थोडं बोरिंगच झालं सगळं कामच आवरत होतं घरातलं सगळं साफसफाई. पण मग आता संध्याकाळ तर खूप मस्त झाली नाही. हा आपण जे करतो ना तेच मुलांना लागतं वळण लागतं. आणि स्ट्रिक्टली पॅरेंट्ससाठी माझ्या बॅचलर मित्रांनी या व्हिडिओपासून दूर राहा. ते पाहून तुम्ही काय म्हणता मोटिवेट नका हो पोरं करायला. हा मी ते दादा आले आणि मला डायरेक्ट म्हणे तुम्ही व्लॉग करता का पण मी काय मला वाटलं ते दुसरंच काय आता एवढं डोक्यातच नाही ना अचानक तिला कोणी ते म्हणते टेबल साफा करा टेबल
मी त्यांना म्हणते हो हो टेबल साफ करा, पण ते म्हणतात नाही नाही ते तर करूच ताई आम्ही, पण तुम्ही व्हिलॉग करता का? म्हणलं हो हो आम्ही करतोय. मग तेवढं हे आले मागणं, मग आम्हाला कॉलॅप करा, हे करा ते करा. आम्ही मग ह्यांना म्हणलं पूर्ण व्हिडिओ काढा, मग त्यांनीच पूर्ण व्हिडिओ काढून दिला आम्हाला. म्हणजे खूप रिस्पेक्ट वाटला आम्हाला, आम्ही करतोय काहीतरी. खूपच इन्फ्लुएन्स झाल्यासारखं वाटलं असेल ना. हो 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 ते तर झालं, पण अजून काय झालेलं नाही. आता ठीक आहे, म्हणजे जमिनीवरच सुरुवात आहे. आहे अजून अजून. जमिनीवरच. तर अशा प्रकारे दिवसाचा एंड झालाय खूप साऱ्या तकलिफांनंतर, आणि एक तकलीफ झोपली आमची. तर तकलीफ नाही, वादळ. शेवट जास्त त्रास दिला त्यांनी घरी आल्यावर. दिवस छान गेला. शेवट खूप सुंदर झाला, गोड झाला. पल्लवीला तर सगळ्यात जास्त आनंद झाला मी तर म्हणाल. काय पल्लवी? कुणी असं केलेलं नाही एवढं रिस्पेक्टफुली, एवढा म्हणजे स्ट्रेंजरने जवळ येऊन एवढा रिस्पेक्ट देणं की हा. आमचा शूट करा, कोलॅब करा. हा, तर ते आणि ते जरा- स्वतः घेऊन गेला मला, ते किचनमध्ये सगळं दाखवलं, त्याचं ॲम्बियन्स वगैरे अजून काय काय होतं. कारण आम्ही एका टेबलवर बसलो फक्त, आम्ही सगळं हॉटेल नव्हतंच बघितलं काही. तर खूप छान हॉटेल आहे. मी लिंक वगैरे टाकेल डिस्क्रिप्शनमध्ये, नक्की नक्की जा. जा, जवळच आहे. येस, मावशीत राहत असेल तर नक्कीच जवळ येते. भोसरीवाल्यांना जवळ आहे. हा जवळच, हायवेने जवळच येते. अशा प्रकारे दिवसाचा एंड होतोय. होपफुली तुमचा दिवस छान गेला असेल. शॉपिंग पण छान झाली. हा, शॉपिंग झाली, शॉपिंगचे पण व्हिडिओ आरीवर्कच्या दुकानच्या तिथून गाडी पण सेफली बाहेर तिथं तर काय डेंजर होतं बाबा, तिथं जागाच नव्हती. एक कारला जायला जागा होती, तिथून मी वळवली. म्हणजे माझी ड्रायव्हिंग स्किल्स खरंच चांगले आहेत असं म्हणाल मी. व्हिडिओ जर शेवटपर्यंत पण बघत असाल तर धन्यवाद. कारण आता आली झोप, आमचे जागले तोतरे वळायला. हा. खूप थकलोय. तर इथपर्यंत बघितलं असाल तर खरंच थँक्यू. सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करा आणि खूप सारे शेअर करा. आणि अशाच नोटवर करूयात आपण हा व्हिडिओ एंड. भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.